कसं आहे महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युनिक पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या विकासांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्याचे बघा. आम्ही तर शांत बसणार नाही, मेलो तर चालेल. आम्ही महाराष्ट्रातल्या जनतांसाठी मेलो तर चालेल. आमची महाराष्ट्रात आम्ही एक ना एक दिवशी इतिहास घडवणार. हिंदुत्वांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांसाठी आम्ही मेलो तर चालेल. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आम्ही मागं हटणारी माणसं नाही, आम्ही लढणारी माणसं आहे. महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार होईल आणि जेवढा अत्याचार होईल आणि महाराष्ट्रात गोरगरिबांना आम्ही न्याय मिळवून द्यायची कामं करणार. आम्ही ही आम्ही निवडलं आहे. आम्ही हे रस्ता आम्ही निवडला आहे. ह्या रस्त्यात आमची किती दुश्मन होते, किती काटे येते, किती आम्हाला धमकी देते, किती काय ते आम्ही त्याला विचार करत नाही. पण आम्ही एकदा ही रस्ता आम्ही ठामपणे मनाचा विचार करून आम्ही हे पाऊल पुढं टाकायचा घेतला आहे नियोजन. पण आम्ही मागं कधी हटणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या युनिक पिढीसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी महाराष्ट्रात आम्ही एक ना एक दिवस तर इतिहास घडवणार का. पण लाईव्ह जेवढं तुम्ही मला कमेंट केलं, जेवढं मला हे केलं, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, सबस्क्राईबसाठी पण आलो नाही. आपण आपल्या तरुणांमध्ये एक संजस पोटो. तुम्ही आता एकटं जाऊन कुठं फिरणार, इकडंच भाषण करू का तिकडे करू. पण काय काय होत नाही त्या गोष्टी, पण काय काय गोष्टी होत नाही त्या. पण ही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे, तुमच्यापर्यंत डिप्लिमेंट करतो आहे, तुमच्यापर्यंत पाठवतो आहे. का एक सामान्य कार्यकर्ता, एक गरिबाचं व्हायला होणार नाही भाऊ. एखाद्या मातमऱ्यांच्या बायांचं, ह्यांचं त्यांचं, कॉमेडी मॅनचं ह्यांचं त्यांचं लय व्हायरल होणार. पण एक सामान्य योद्धासाठी, एक सामान्य शेअरसाठी, एक सामान्य कार्यकर्त्यासाठी महाराष्ट्रातली पब्लिक, महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातली यंगस्टार पिढी उचलून धरणार आहे. पण एक ना एक दिवस महाराष्ट्रातलीच माझ्या युनिक पिढी मला उचलून धरणार. महाराष्ट्रातली माझी नौजवानं, महाराष्ट्रातली माझी तरुण पिढी, माझ्या वयाची सगळी मला उचलून धरणार. एक दिवस महाराष्ट्रात इतिहास घडणार. ही महाराष्ट्रात 100% 101% विकास घडणार. म्हणजे का अरे काय लोकांनी आम्हाला फसवलं, काय लोकांनी हे फसवलं, आम्ही त्याचं काय नाही. आमचा भोळा स्वभाव महाराष्ट्रात जनतांसाठी. पण कसं असते, काय गोष्टी आम्हाला डिप्लिमेंट करायला लागतात, काय गोष्टी चालायला लागतात. बघा मी मुंबईला आता 1 महिना झालं चालू, तर राजसाहेब ठाकरेंना भेटायसाठी राजसाहेब ठाकरेंचा टॅटो काढला आहे, मनसेचा कार्यकर्ता. पण एवढ्या महाराष्ट्रातनं मुंबईला चालत आहे. म्हणजे काय आज 1 महिना झाला मी मुंबईला चालत आहे, चालत इलेक्शन झाल्यापासून मी चालत आहे मुंबईला. मुंबईच्या दौऱ्यावर आहे मी महाराष्ट्रात. आणि तेच एक राजसाहेब ठाकरेंपर्यंत ही मेसेज पाठवतो. राजसाहेब ठाकरेंनी एक व्हिडिओ बघावं म्हणतो, ही माझी अपेक्षा, ही माझी प्रेरणा. साहेबांनी बघावं म्हणतो. त्यांचा फॅन एक सामान्य कुटुंबातला, एक गरीब कुटुंबातला फॅन त्यांचा आज मुंबईला चालत आहे. रमा नाही माझी, पण वर्षा निवासस्थानावर आपण जाणार, साहेबाची मुलाखत होईल का नाही ही भगवंताला माहीत. पण महाराष्ट्रात तरुणांसाठी, महाराष्ट्रात युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढीसाठी आज तरुण पिढीनं अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि तुमच्यातली पण काय उभा राहणं गरजेचं आहे. तुम्ही पण अनुभव घेऊन ही भाषण कसं वाटते तुम्ही मनाने ऐका, शांत डोकं ठेवून ऐका. ही तुमच्यामधली काय तर उभा करा, तुमच्यामधली काय तर जागृत करा. तुम्ही सपोर्टमध्ये या, तरुण पिढी ग्रॅज्युएशनमध्ये या. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रासाठी जातभेद करू नका. एक होऊन आपण एकजुटी होऊन सगळी लढूया. महाराष्ट्रात बडे ही झाली, बडे नेता झाले, बडे दिग्गज झाले. पण आता तुमच्या हातात आहे कमिटमेंट, कुणाला करायचं, कुणाला उचलून आणायचं. हो जनता तुम्ही स्टार बनवणार आहे, तुम्हीच मोठं करणार आहे आणि तुम्हीच खाली पाडताय. ज्याला भिकारी बनवायचं त्याला भिकारी बनवताय, त्यालाच करोडपती पण हे तुमच्या माझ्या एकट्याच्या हातानं संपूर्ण महाराष्ट्रातलं माणसांच्या हातात आहे. महाराष्ट्रातल्या तरुण पिढी, यंगस्टार पिढी, बुजुर्गांच्या हातात, आया बहिणींच्या हातात आहे. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी एवढं लढलो, एवढं भाषणं केले, एवढं ही केलं. पण आता हे तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही प्रेरणा द्या, तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही आशीर्वाद द्या. आणि महाराष्ट्रात आपल्या बाबासाहेबांचं पण नाव घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचं पण नाव घेतो. पण महाराष्ट्रात आपले संविधान, कायदा जेवढं त्यांनी बनवलं आज त्यांनी नसतं ते कानून कायदा. एक सकाळ माणूस जिवंत नव्हतं. बाबासाहेब देव माणूस होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज देव माणूस होतं. पण असे आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या भारताची घटनाकार असे आपले राजा महान योद्धा होऊन गेले. पण अशा तरुणाने आपला अनुभव घेणं आणि संदेश पोचणं तुमच्यापाशी लय गरजेचं आहे. तुमच्यामधलं काय तर मायूस निर्माण होणं बक्षीस आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.